काल पितृपक्ष संपलाय. राज्यातल्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी लागतील. कोण म्हणतंय 8 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागणार आहे, तर कोण 13 तारीख सांगतंय. पण इतकं मात्र निश्चित आहे की जो काही खेळ होईल तो 15 ऑक्टोबरच्या आतच असेल. साहजिकच आता जिकडं तिकडं जागा वाटपाच्या बातम्या रंगणार आहेत, बैठका होणार आहेत, कोणाला किती जागा मिळाल्या आणि कोण कुठनं लढणार याची चर्चा सगळीकडे असणार आहे. पण या चर्चांना ब्रेक लावून टीआरपी मिळवतील ते शरद पवार. गेल्या 60 वर्षांपासून अधिकचा राजकीय अनुभव असणाऱ्या शरद पवारांना निवडणुकांचा मौसम आणि बातमी गाजवण्याचं टायमिंग चांगलंच माहितीये. आणि त्यानुसारच पवारांनी लोकसभेनंतरच्या शांततेच्या कार्यकाळात अनेक कार्यक्रम केलेले आहेत. आता पुढच्या 10 दिवसात एकामागून एक करत शरद पवार रोज एका नेत्याचं पक्षांतर घडवतील. या कृतीतनं सगळ्या बातम्यांचं बातमी मूल्य बाजूला करत फक्त तुतारीच वाजतीये असं चित्र निर्माण करणं आणि तुतारीचं वातावरण तयार करणं, या वातावरणावरती आजूबाजूच्या पैलवानांना झिरो करणं, हे खेळ शरद पवार खेळतील. शरद पवारांनी नेमका डाव कसा आखलाय? पुढच्या 10 ते 15 दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुतारीच का वाजेल आणि या टायमिंग मधनं शरद पवार कसे केंद्रबिंदूवरती येतील समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कमी जागांमध्ये जास्तीचा स्ट्राईक रेट देऊन शरद पवारांनी आपणच राजकारणाचे गॉडफादर आहोत हे दाखवून दिलं होतं. मधल्या काळात भाजपसहित शिवसेना आणि अजित पवार गटाने मात्र आपापलं डॅमेज कंट्रोल करण्यावरती भर दिला. यात भाजपने नेमकं काय केलं हा प्रश्न जरी असला तरी सुद्धा नेतृत्व बदलाचा विषय थांबवणं, स्टेट नरेटिव्हवर भर देणं, लोकप्रिय योजना आणून या योजनांभोवतीच निवडणुका कशा राहतील हे अधोरेखित करण्यावरती भाजपचा भर होता. एकनाथ शिंदेंनी मात्र स्टेटच्या पॉलिसींसोबतच लोकल नरेटिव्हवरती सुद्धा भर दिल्याचं बोललं जातं. आपल्यासोबत आलेले आमदार आपल्यासोबत टिकून ठेवणं, त्यासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या विरोधात जाणाऱ्या गोष्टींचा कार्यक्रम लावणं, यावरती शिंदेंनी भर दिला. दुसरीकडे अजितदादांनी पहिल्यांदाच PR कंपनीचा आसरा घेत गुलाबी जॅकेट घालून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय. आता या सगळ्या दरम्यान शरद पवार काय करत होते? तर शरद पवार फक्त आणि फक्त मतदारसंघ हेरत होते. जागा वाटपाचा आकडा लावून, कोणत्या जागा आणि कोणते उमेदवार याचे निकष लावून कुठे जाऊन कुणाच्या पाठीवर थाप मारायची हे पवारांनी ठरवलं. समरजित घाटकेंसारखा एखादा अपवाद वगळला तर शरद पवारांनी लगेचच पक्षांतर होणार नाही याची काळजी घेतली. अचूक दारुगोळा जमा झाल्यानंतर मैदानात उतरतात तसाच हा कार्यक्रम. म्हणजे नवीन माणसं हेरलीयत, उमेदवार हेरलेत आणि आता शरद पवार टायमिंग लावून बसलेत. नेमकं कसं? तर पुढच्या 10 ते 15 दिवसात तुतारी घेण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांची नावं पाहूयात. इंदापुरातनं हर्षवर्धन पाटील, वाईतनं मदन भोसले, पंढरपुरातनं प्रशांत परिचारक, माढ्यातनं बबन दादा आणि रणजित शिंदे, बार्शीतनं दिलीप सोपल, मोहोळातनं राजन पाटील, मावळातनं बाळा भेगडे, नवी मुंबईतनं गणेश नाईक आणि फलटणमधनं रामराजे निंबाळकर, ही माणसं पुढच्या 10 ते 15 दिवसात तुतारी वाजवण्याची शक्यता आहे. आता ही काही निवडक अशी नाव आहेत जी येत्या पंधरवड्यामध्ये तुतारीच्या मार्गावर जाणार असं म्हटलं जात आहे. पण या नेत्यांनी मागच्या 4 महिन्यात सुद्धा तुतारी घेतली असती. तसं वातावरण स्वतः शरद पवारांनीच तयार केलं होतं. पण ज्या उमेदवाराला ग्राउंडवर तयारी करावी लागेल अशा समरजित घाटकेंसारख्या निवडक नेत्यांचं पक्षांतर पवारांनी आधी पूर्णत्वाला नेलं. बाकीच्या ठिकाणचे डाव पवारांनी रीतसर आखलेत. म्हणजे काही उदाहरणातच पाहूयात. आता लोकसभेला रणजित निंबाळकरांना विरोध करून रामराजे नाईक निंबाळकरांनी घड्याळासोबत राहणार नाहीये याची जाणीव करून दिली होती. रणजित निंबाळकरांचा विरोध करताना अजित पवारांचं बळ रामराजेंना गरजेचं होतं, पण अजितदादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. थोडक्यात लोकसभेतच रामराजेंनी तुतारी फिक्स केली होती. मागच्या महिन्यात तुतारी फुंकायला कितीसा वेळ लागतोय असं विधान करून रामराजेंनी वातावरण निर्मिती सुरू देखील केली. पण अजित पवारांनी भर सभेत फोनवरनच दीपक चव्हाणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत रामराजेंना शह देण्याचा प्रयत्न केला. पण रामराजे निंबाळकर सुद्धा कसलेले वस्ताद आहेत. त्यांनी अजित पवारांना मात देण्याची रणनीती हेरून आता डावपेच आखलेत. थोडक्यात या 15 दिवसात रामराजे निंबाळकर हातामध्ये तुतारी घेतील, अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतील आणि शरद पवार आपल्या कधी काळच्या सेनापतीकडनं शरद पवारच प्रमुख आहेत याचं व्हॅलिडेशन घेऊन अजित पवार गटात अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा करण्यात यशस्वी ठरतील. थोडक्यात काय? तर या खेळीनं नेमकं काय होईल? तर गेल्या 4 महिन्यात अजित पवारांचं नेतृत्व म्हणून झालेल्या PR ऍक्टिव्हिटीवर पाणी फेरण्याचं काम शरद पवार आणि निवडणुकीच्या मोक्यावर घडवतील. असंच दुसरं उदाहरण माढा विधानसभेचं. बबनदादा शिंदे हे इथले आमदार आहेत जे अजितदादांच्या सोबत गेलेले आहेत.
बबनदादा शिंदे हे नात्याने भोरचे आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांचे सासरे आहेत. थोपटेंची मदत शरद पवारांना सुप्रिया सुळेंना खासदार करण्यासाठी झाली होती. आता ती पुढे सुद्धा होणार आहे, पण त्यासाठी पवारांना थोपटेंच्या पै पाहुण्यांना बळ सुद्धा द्यावं लागणार आहे. पर्यायानं मोहिते पाटलांचा विरोध असताना सुद्धा मोहिते पाटील उद्या जड होणार नाही याची तरतूद शरद पवारांनी लोकसभेतच केल्याचं दिसतं. भोरमधनं आपल्या मुलीसाठी पाठिंबा घेत माढ्यातनं बबन शिंदे यांच्या मुलाच्या मागे शरद पवार उभा राहतील, म्हणजे इथनं रणजित शिंदे यांचा पक्षप्रवेश करून त्यांच्या हाती तुतारी देतील. अजित पवारांना शह देण्याचं हे दुसरं उदाहरण, ज्याची पेरणी शरद पवारांनी लोकसभेलाच केली होती. पण वातावरण निर्मिती शरद पवार आत्ताच्या काळात घडवून आणतील. अजित पवारांना शह देण्यासोबतच जुनी फळी जसं की पिचड कुटुंब, नवी मुंबईचं नाईक कुटुंब यांची पेरणी सुद्धा पवारांनी केल्याचं दिसतं. भाजपनं जी पक्षांतर 2014 नंतर घडवून आणली ती माणसं पुन्हा पक्षात घेण्याची रणनीती पवारांनी आखली आहे. मग हर्षवर्धन पाटलांसारखी कधीच आपल्या पक्षात नसलेली माणसं सुद्धा पवारांनी सोडली नाहीयेत. असो तर ही सगळी पक्षांतरं पुढच्या पंधरवड्यात का होतील हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याची काही प्रमुख कारणं आहेत जी समजून घेऊयात. पुढच्या पंधरवड्यातच हे पक्षप्रवेश होतील याचं पहिलं कारण अजित पवारांना शून्य करणं. सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे रामराजेंच्या माध्यमातून शरद पवार नेतृत्वाचं व्हॅलिडेशन मिळवतील. अजित पवारांसोबत गेलेल्या सिनियर मंडळींनी पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, जे राष्ट्रवादी सारख्या रेजिमेंट पक्षात आजवर कधीच झालं नव्हतं. शरद पवार आता एक एक करून अशा सेनापतींकडनं स्वतःचं व्हॅलिडेशन मिळवतील. यातनं शरद पवारांना साध्य करता येऊ शकणारी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाला शून्य करणं. निवडणुकांच्या दरम्यानच अजित पवार आणि शरद पवार अशी चर्चा झाली तर ती पवारांच्या पथ्यावर पडते. अजित पवारांचं स्वतःचं नेतृत्व आहे, पण पवारांच्या स्पर्धेमध्ये हे नेतृत्व टिकून राहत नाही. साहजिकच अजित पवार गटातच शरद पवारांची भीती निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरतील. पर्यायानं जे काही निवडक लोक शरद पवारांना पुन्हा हवेत ती सगळी मंडळी निवडणुकांच्या मोसमात पवारांसोबत जोडली जातील. यामुळे गेल्या 4 महिन्यात अजित पवारांनी काढलेले दौरे, मिळवलेली लोकप्रियता, आखलेली PR स्ट्रॅटेजी झिरो होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. याचं दुसरं कारण म्हणजे जिंकण्याचं नरेटिव्ह तयार करणं. ही विधानसभेची निवडणूक अशी पहिली निवडणूक आहे जिथं शरद पवारांना सहानुभूती आहे, पण सहानुभूतीच्या फॅक्टरवर शरद पवारांचा विश्वास नाहीये. त्याचं कारण लोकांच्या मानसिकतेत आहे. उदाहरणार्थ मनसेच्या राज ठाकरेंनी एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या असं गाणं काढलं होतं. तेव्हा त्यांच्या मागे कोणी उभं राहिलं नाही किंवा त्यांच्या पदरी अपयशच आलं. या उलट सहानुभूतीला शरद पवार लढण्याचं नरेटिव्ह जोडून जिंकण्याचं परसेप्शन तयार करतात. उदाहरणार्थ साताऱ्याची गतवर्षीची सभा. 80व्या वर्षी शरद पवार पावसात भिजतायत म्हणून लोकांनी पवारांना सहानुभूती दाखवली नाही, तर 80व्या वर्षी शरद पवार पावसात उभा राहून लढतायत हे पवारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात लढण्याचं आणि जिंकण्याचं नरेटिव्ह शरद पवारांना जिंकवत राहतं. सध्या सुद्धा पवार हेच करताना दिसतायत. जिंकण्याचं नरेटिव्ह तयार करण्यासाठी पवारांना तशी माणसं पुन्हा जोडावी लागणार आहेत. त्यासाठी स्थानिक समीकरणं महत्वाची ठरणार आहेत. अशा वेळी नैसर्गिकरित्या नेते जिंकणाऱ्या पक्षासोबत जोडले जातील. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोज अमक्या तमक्याने तुतारी घेतली, तमक्या नेत्याने तुतारी घेतली या बातम्या जर लागायला लागल्या तर शरद पवार जिंकणार आहेत हे नरेटिव्ह शरद पवार जनतेपर्यंत घेऊन जातात. साहजिकच निवडणुका तोंडावर असताना जिथं तिथं तुतारी या बातम्या दररोज ऐकायला आणि वाचायला मिळू शकतील आणि यातनं शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या केंद्रबिंदूवरती येतील. आता शरद पवारांसारख्या कसलेल्या वस्तादाचे हे डाव अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे उधळू शकतात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. एकनाथ शिंदेंचं बोलायचं झालं तर त्यांनी शरद पवारांना सॉफ्ट कॉर्नर देत आपली स्पर्धा पवारांसोबत राहणार नाहीये याची काळजी अगदी पहिल्या दिवसापासूनच घेतलेली दिसते. त्यामुळं इथं खरं राजकीय कौशल्य पणाला लागणार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार जिंकण्याचं नरेटिव्ह पक्षांतरातनं उभं करतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.